बटोंगे तो कटोंगे ये मुद्दा आज महाराष्ट्र के हर तालुके, हर शहर, हर ज़िले में चल रहा है। और ये मुद्दा आज अमरावती ज़िले के शराड़ा पुतोदा अमरावती तालुके के एक गांव में एक पत्रकार ने जब यहाँ के लोगों से इस बारे में सवाल पूछा तो इनका जवाब कितना खूबसूरत है। ये लोगों ने कहा किस तरह का है कि हम हिंदू मुस्लिम किस तरह रहती है। ये वीडियो आप एक बार ज़रूर देखिए। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात आप तक। याच्याशिवाय दुसरा मुद्दा आहेच नाही। साहेब बीजेपीच्या जवळ 3 मुद्दे आहे फक्त। मी लास्ट शेवटचं बोलतो मी। बीजेपी जवळ 3 मुद्दे आहे फक्त। एक आहे संविधान बचाओ रोजच्या भाषणात, आणि दुसरा आहे हिंदू मुस्लिम, आणि तिसरा आहे हिंदू मुस्लिमचे आपण त्याच्यात आहे, आणि तिसरा आहे बटोंगे तो कटोंगे। आतापर्यंत किती कापल्या गेले आणि किती वाटल्या गेले। बटना नहीं जाते जरा कटेंगे तो बटेंगे बोलते हो। आखिर मुस्लिम भी जो वोटिंग जो कर रहा है तो वो भी तो आखिर एक कोई ना कोई हिंदू ही कर रहा। कोई अब यहाँ पर कोई यहाँ भी कोई यशोमती भी कोई मुस्लिम नहीं है, वहाँ अमरावती में सुनील देशमुख भी कोई मुस्लिम नहीं है। आखिर मुसलमान एक मतलब हिंदू की वोटिंग कर रहा, हिंदू को वोटिंग कर रहा, वोटिंग को हिंदू को ही कर रहा। हिंदू को वोटिंग फिर ये जुमला कौन सा है कि जैसा कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे। फिर आखिर बीजेपी डरा रही किससे? मुसलमान तो खड़ा है ही नहीं, मुसलमान तो खड़ा है नहीं। सही बात बोली उन्होंने। सर एक आणखीन महत्त्वाचा विषय हा आहे की हे म्हणते की बटेंगे तो कटेंगे, यांना हे जे राजकारणी लोक आहेत, तुमचं सरकारच म्हणत आहे ना। नाही हे जे राजकारणी लोक आहेत तुमच्या वानखेडे तर ते बीजेपीचे नाही, पण आम्ही जरी असन पण ह्या गोष्टीत आपण नाही, तुम्ही तर बीजेपीला समर्थन नाही सपोर्ट करू राहिलो, पण ह्या गोष्टीत नाही आम्ही भाई। म्हणजे हा जो नारा लावलाय बटेंगे तो कटेंगे, नाही हा नारा लावलाय, हा जो यांनी ट्रेंड चालवलेला आहे सध्या, या हे स्वतःच्या पक्षासोबत तरी इमानदार आहेत काय? हे म्हणते की तुम्ही एक राहा, आम्हाला वोट द्या, फक्त आमच्या खुर्चीसाठी आम्ही एकदा इकडे बसतो एकदा तिकडे बसतो, आणि यांना म्हणा की आमच्या धुऱ्यावर कामाला या म्हणा। आमच्या धुऱ्यावर कामाला आल्यानंतर आमच्या शेतामध्ये कोणकोणच्या समाजाचा कोणकोणचा मजूर आहे हे पाहून घ्या म्हणा। तुम्ही येऊ शकता का आमच्या इथं कामाला? तुम्ही येत असाल तर मग आम्ही त्याच्यावर विचार करू। आमच्या कामाला मुस्लिम आहे सर्वच जण, आमचं त्याच्याशिवाय भागतच नाही, कोणत्याच समाजाचं कोणत्या समाजासोबत भागत नाही। ज्यावेळेस आम्ही 2 वाजताची मध्यंतर सुट्टी घेतो त्यावेळेस आमच्या सोबत सर्वजण आम्ही एकमेकापाशी बसतो, आमचे डब्बे उघडून एकमेकाच्या याच्यातला घास खावा लागते आम्हाला। आणि हे आम्हाला इच्छा इथं भांडवून राहिले आहे। कायच्यासाठी भांडवता तुम्ही? तुमच्या तिजोऱ्या भरासाठी? दुसरं काय आहे याच्यातून निघून काय राहिलं आहे? काम काही केलं नाही, विषय हाच आहे, काम काही केलं नाही आहे, मग मुद्दा काय करा? हिंदू मुसलमान, दुसरं काहीच नाही। नेमकं आम्हाला भांडवता कशासाठी? चायनाचं नाव कोण नाही काढत मोदीजी? चायनाचं नाव कोण नाही काढत? तिथं जर रस्ते बनले ते तिथं नाव कोण नाही काढत? तिथं कोण चूप होऊन जाते? 75 वर्ष झाले माझं शेत आहे, माझ्या शेतारी पूर्ण मामेडियन आहे, आणि कापला काय कोणाले तुम्ही सांगा कसं मागणार आहे? तुम्ही तिथं बसून तिथून भुकता आणि आम्हाला आमच्या एकमेकाच्या याच्यात काळ्या करता। इथं तर जो सकाळी उठल्याबरोबर दूध कधी कमी पडलं तर बाजूच्याला मागायला जावं लागते की भाऊ दे, भाऊ कब्बर दूध असून तुझ्या घरी। तर समाज पाहतो काय आम्ही कोणत्या समाजाचा आहे तो पटकन दूध देते काढून त्याच्यातलं। नाही प्रत्येकच ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी आहे हा विषय। मग तू तर माझा म्हणते की भाजप आम्हाला पक्षाला निवडून द्यायचा आहे, मग कटेंगे तो बटेंगे नाही। इथे तर हे म्हणते की माझ्या दूध मुसलमानाच्या घरून आणतो। अरे आणाच लागते सर। मी तुम्हाला एक विषय सांगतो, हे आणि आम्ही एका वार्डमध्ये आहोत, यांच्या इथं कार्यक्रम असला तर आम्हाला 50 पत्रिका आहेत, ते देतात, आम्ही त्यांना देतो। अरे भागतच नाही सर, एकमेकाशिवाय भागतच नाहीये। त्याले म्हणा हे जे जुमले काढतात ना, ते जुमले काढायच्या पहिले इथं येऊन 1 महिना आमच्या सोबत राहा म्हणा, आमच्या धुऱ्यावर। 65 वर्षाचं माझंही वय झालं साहेब, तेव्हापासून मी आजपर्यंत कधी आमची हिंदू मुसलमानाची भानगड झाली असन? हे एवढे लोक आहे, हे 1 किलोमीटरच्या अंतरावरले आहेत गावातले, पण आम्ही शेजारी आहोत। कटेंगे तुम तो बटेंगे तो कटेंगे ना, मग आम्ही याच्यासाठी आम्ही पण कटून जाऊ? नाही, हा चुकीचा डायलॉग, हा चुकीचा आहे साहेब, हा डायलॉग चुकीचा आहे। अरे देशभर बाहेरचे नेते येऊन राहिले ना राज्यामध्ये, हा डायलॉग सिलेंडर जर संपते ना, आमच्या गावात मॉमेडियनच्या याच्यात समजा ते एजन्सी आहे,
तर आम्ही हे आणून देते काय, आमच्याजवळ जर खिशात पैसे नाही राहिले तर आम्ही त्याच्या घरी जाऊन हक्कानं उचलून आणतो सिलेंडर. तो म्हणते की भैया दे ना. काय वय हे मग लाताको का तुमच्यासाठी आम्ही? ते तर भारताचं सिव्हिलायझेशन आणि कल्चर आणि सभ्यता आणि संस्कृती आहे ना. बरोबर आहे ना. मग खराब कोण करून राहिलं? गोष्टी तर तुम्ही दुनियाभराच्या करता की आम्ही असं करून तसं करू, पण हे नाटक काय? हा नारा मग कसा काय बा, हा बटेंगे तो कटिंगे. पहिले तुम्ही सुधरा ना म्हणा. राष्ट्रवादीतून तुम्ही इकडे येतात, तो शिवसेनावाला म्हणते की तुमचं आमचं बीजेपीचं हिंदुत्वाचं एक हे आहे, आता तिसऱ्या ह्याच्यात जाऊन बसता तुम्ही. हे काय प्रकार आहे? तुमच्या सरकार बनवासाठी तुम्ही रातोरात पक्ष फोडता. स्वतःच्या पक्षासोबतही तुम्ही घरच्या सारखी इमानदार नाही आहे, दुसऱ्याच्या घरी तागा लागाव. तुमच्या गावात मुस्लिम संख्या आहे का? भरपूर आहे. तुमच्या गावात कधी मुस्लिम आणि हिंदूचे दंगे झाले का? दाखवून द्या म्हणा. इतिहास आहे आमच्या गावाचा, इतिहास आहे. इतिहास आहे म्हटलं आमच्या गावात अजिबात नाही झाला आणि आम्हाला अभिमानही आहे त्या गोष्टीचा. अभिमान आहे. हो. अरे पण ते तर म्हणून राहिले तुम्ही बटेंगे तो कटिंगे. मग तुम्ही या ना म्हणा इथं, दाखवा तर म्हणा कसे वाटल्या जाते, कसे वाटल्या जाते. तुम्ही या म्हणा इथं, तुम्ही या म्हणा इथं आमच्या गावात या म्हणा. नाराज दिला यावेळेच्या निवडणुकीत नाराज आहे. बटेंगे तो कटेंगे त्यांच्या नाऱ्याला कमीत कमी आमचं गाव तरी बळी पडणार नाही, मला एवढा विश्वास आहे. आपलं गाव काय पुरा अमरावती जिल्हा नाही बळी पडत, या विषयावर नाही बळी पडत अमरावती जिल्हा. महाराष्ट्रातही होऊ शकते, लोकांचं सांगू नाही शकत सर, पण समजदार जर लोक असतील तर कोणीच बळी पडू नये. सांगा तुमच्या गावाच्या दुऱ्यावर दुसरं गाव आहे, तिथं अडचण आहे का? कुठलंच अडचण नाही आहे. दुऱ्याला लागून पूर्ण जग बनलाय ना. हो, तर मग म्हणूनच म्हणून आलो त्यांना की बा तुम्ही ग्राउंड लेवलवर उतरा थोडेसे आणि इथं येऊन पहा तुम्ही की कोणाचं कोणाच्या अडते की काय. तुमच्याच्यानं नाही अडणार आमचं, पण आमचं याच्याच्यानं अडते. हे जे नाराज मोदी साहेबाचा ईव्हीएमचा खेळ चालू आहे, बाकी काहीच नाही आहे. मोदी साहेबाचा फक्त ईव्हीएमचा खेळ चालू आहे, बाकी काहीच नाही आहे. ग्राउंड लेवलवर मोदीजी येऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटून राहिलं आहे की आम्ही जसे आमचे डमरू वाजवू तसंच वानर नाचतील. आता हे बंद झालेलं आहे, आता हे पूर्णपणे बंद झालेलं आहे. आता तुमच्या राजा जागृत वर कोणीच नाचणार नाही आहे. हे सर्वांना समजते की तुम्ही तिथं बसून काय करून राहिले आहे, तुमचे टाळं तुम्ही कसे वाजवून घेता आणि मतदारांना कसे बेवकूफ बनवता, हे सर्वांना समजून राहिलं आहे. यानंतर पुढे अशाच पद्धतीच्या काही मुलाखतीसाठी तुमच्या आमच्या न्यूज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा.